श्री स्वामी समर्थ महाराज हे भाविकांचे उगमस्थान आणि आधारांचा महामेरू मानले जातात. जेव्हा आयुष्यात अंधार पसरतो, माणसे अंतर ठेवू लागतात आणि मन हताश होते, तेव्हा श्री स्वामी समर्थांचे विचार मनाला भक्कम आधार देतात. तुमच्या मनाला शांतता, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारे स्वामी समर्थांचे 30 अत्यंत सुंदर, भावस्पर्शी आणि थोडे विस्तृत आध्यात्मिक संदेश खालीलप्रमाणे आहेत. धीर आणि विश्वासाचे स्वामी संदेश. कोणीही साथ देत नाहीत हे शांतपणे ऐक. तुझेही दुःखांचे दिवस संपतील. जगात जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामींचा मार्ग उघडतो. माणसे परिस्थिती बघून साथ सोडतात, पण स्वामी कधीच हात सोडत नाहीत. आजचा कठीण काळ हा तुझ्या धैर्याची परीक्षा आहे. हा काळ निघून जाईल आणि तुझ्या आयुष्यातून सुखाचा प्रवास नक्की उगवेल. भीती कशाची बाळगतोस? मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात संकट कितीही मोठे असू दे, जर तुझे माझ्यावर विश्वास असेल तर जगातील कोणतीही ताकद तुला हरवू शकणार नाही. मी अदृश्य रूपाने प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत चालत आहे, हे कधीही विसरू नकोस. तू केवळ प्रयत्न करत राहा. फळांची चिंता माझ्यावर सोड. तुझे काम प्रामाणिकपणे कष्ट करणे आहे. यश कधी आणि कसे द्यायचे हे मी ठरवेल आहे. योग्य वेळेची वाट बघ. तुला तुझ्या कष्टापेक्षाही जास्त फळ मिळेल. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूंची नोंद माझ्याकडे आहे. तू एकांतात ढाळलेले अश्रू मी पाहिलेले आहे. तुझे दुःख मला समजते. हे अश्रू वाया जाणार नाहीत. या दुःखांच्या बदल्यात मी तुला अखंड आनंद आणि समाधान देईन. काळजी करणे सोड आणि सर्व काही माझ्या चरणी अर्पण कर. जेव्हा तू स्वतःच्या बुद्धीने मार्ग शोधणे बंद करून सर्व भार माझ्यावर सोपवतोस, तेव्हापासून तुझ्या अडचणीचे निवारण मी स्वतः करायला सुरुवात करतो. मानसिक शांती आणि आत्मबळाचे संदेश. मातीतून सोनं बनविण्याची ताकद जशी निसर्गात आहे, तशी तुझ्या संकटातून तुला घडविण्याची ताकद माझ्यात आहे. संकटे तुला उद्ध्वस्त करायला नाही, तर तुझा आत्मविश्वास वाढवायला येतात. सोन्याला अग्नी तपावे लागते, तेव्हा त्याला झळाळी येते. तू सुद्धा परिस्थितीतून अधिक मजबूत होऊन बाहेर पडशील. लोकांच्या बोलण्याने किंवा बदनामीने खचून जाऊ नकोस. जगाने काम बोलणे आहे. आज जे तुझ्यावर हसत आहे, उद्या तेच तुझे यश पाहून नतमस्तक होतील. तू फक्त तुझ्या सत्कर्मावर आणि माझ्या नामांवर लक्ष केंद्रित कर. ज्या गोष्टी तुझ्या हातात नाही त्यांचा विचार करून वेळ वाया घालवू नकोस. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य कोणी पाहिले नाही. आजचा दिवस माझा जप कर. तुमचे आजचे सत्कर्म तुमचे उद्याचे भविष्य उज्ज्वल करेल. ज्याला कोणी नाही त्याला मी आहे. ज्याला वेळी तुला वाटेल की जगात तुझे कोणी उरले नाही, त्यावेळी शांत बसून मनातून हाक मार, मी तुझे अगदी जवळ आहे हे तुला जाणवेल. मनातून कपट, मत्सर आणि राग काढून टाक. तिथे माझे वस्ती होईल निर्माण. मन हेच माझे खरे मंदिर आहे. जेव्हा तू इतरांना माफ करायला शिकशील, तेव्हा तुझ्या मनात आपोआप शांतता आणि ईश्वरी आनंद निर्माण होईल. कर्म आणि अध्यात्माचे गूढ संदेश. तुझे कर्म हेच तुझे भाग्य लिहित असते. सत्कर्म करत राहा. कोणाचेही वाईट चिंतू करू नकोस. तू पेरलेले चांगले बीज कधी वाया जात नाही. वेळेवर त्यांना सुखाची फळे नक्कीच लागतील. जगाच्या नजरेत तू एक सामान्य माणूस असशील, पण माझ्यासाठी तू माझा लाडका बाळ आहेस. बाळाला आई जशी सांभाळते, तसाच मी तुला सांभाळ करेल आहे. संकटे काळात मी तुला माझ्या कडेवर उचलून घेतले आहे, म्हणूनच तू अजूनही सुरक्षित आहेस. अपेक्षा माणसाकडून ठेवली की दुःख मिळते आणि अपेक्षा माझ्याकडून ठेवली की समाधान मिळते. माणसे बदलतात, पण स्वामींचे प्रेम कधीच बदलत नाही. जगाकडून अपेक्षा ठेवणे सोड आणि स्वामींवर निष्काम श्रद्धा ठेव. तू प्रार्थना करतोस म्हणजे मी ऐकतो. कधी कधी उत्तराला उशीर होतो, कारण मी तुझ्यासाठी काहीतरी अधिक चांगले शिजवत असतो. धीर धर, माझी वेळ कधीच चुकत नाही. सर्व काही गमावले तरी चालेल, पण तुझ्या माझ्यावरचा विश्वास गमावू नकोस. श्रद्धा ही अशी शक्ती आहे जी वाळवंटातही पाण्याचे कारण जे फुलवू शकते. तुझ्या विश्वासाचे तुझा सर्वात मोठा रक्षक आहे. जीवन जगण्याची दिशा दाखवणारे संदेश. दुसऱ्यांचे भले करण्यातच तुझे भले दडलेले आहे.
ज्या हाताने तू इतरांना मदत करतोस त्या हाताने मी कधीही रिकामे राहू देत नाही. दयाळूपणा हाच खरा धर्म आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक घटनेमागे माझा एक मोठा हेतू असतो. आज जे तुला नुकसान वाटत आहे ते भविष्यात तुझ्या मोठ्या फायद्याचे कारण ठरू शकते. माझ्या योजनेवर शंका घेऊ नको, शांत राहा. मौन हे अनेक संकटांचे सर्वोत्कृष्ट उत्तर आहे. वादाने प्रश्नांची उत्तरे मिळत नाही. जेव्हा तू शांत राहून फक्त श्री स्वामी समर्थ जप करतोस तेव्हा तुझ्या वतीने उत्तर मी देतो. तुझ्या मनात असणारे वाईट विचार हा तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. सकारात्मक नामस्मरण आणि मनातील नकारात्मकता नष्ट होते. जे मन स्वामी नामात रंगून जाते तिथे भीतीला जागा उरत नाही. पाय जमिनीवर ठेवा आणि मस्तक माझ्या चरणी. यशांच्या शिखरावर असताना नम्रता विसरू नकोस आणि अपयशांच्या दारीत असताना धीर सोडू नकोस. दोन्ही वेळेस मी तुझ्यासोबत आहे. आशा आणि आशेंच्या किरण दाखवणारे संदेश. रात्री जितकी गडद असते पहाट तितकीच जवळ असते. तुझ्या आयुष्यातील दुःखांचा आधार आता शेवटच्या टप्प्यात आहे. स्वामींवर विश्वास ठेव. सुखांची नवी पहाट अगदी उंबरठ्यावर आहे. मी तुझा भूतकाळ पाहत नाही, मी तुझे वर्तमान काळ आणि भविष्य घडवितो. तू आधी काय चुकल्या केल्यास याने मला फरक पडत नाही. आज जर तू मनापासून माझी चरणी आलास तर तुझे भविष्य सांभाळण्याची जबाबदारी माझी. झाडांवरून गळणारे पानही माझ्या मर्जीशिवाय हालत नाही. मग तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी विनाकारण कशा असतील, प्रत्येक संकटामागे तुला काहीतरी शिकवायचं आहे. पुढे नेण्याचा मार्ग उद्देश असतो. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तू फक्त मला अनुभवायला शिक. डोळे मिटून जेव्हा तू श्री स्वामी म्हणतोस तेव्हा तुझ्या हृदयात होणारी स्पंदने म्हणजेच माझी उपस्थिती आहे. ज्या घरात स्वामी नामाचा गजर होतो तिथे दारिद्र्य आणि दुःखे टिकून शकत नाही. तुझ्या घरात आणि मनात सतत स्वामी नामाचा दीप जळत ठेव. ते आपोआप आनंदाची आणि समृद्धीची उजळण होईल. समर्पण आणि भक्तीचे संदेश. माझ्यावर सोडलेले काम कधीच अपूर्ण राहत नाही. तू जेव्हा मनापासून म्हणतो स्वामी आता तुम्हीच बघा, तेव्हा मी त्या कामांची पूर्ण जबाबदारी घेतो आणि ते सर्वोत्तम रीतीने पूर्ण करतो. पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही, पण आत्मशांती फक्त स्वामी चरणीच मिळते. भौतिक गोष्टींच्या मागे धावताना आत्म्याला विसरू नकोस. थोडा वेळ स्वामी ध्यानात घालावा. तुला परम शांतीचा अनुभव येईल. कोणी तुझ्या पाठीमागे काय बोलत याने फरक पडत नाही. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत ते महत्त्वाचे आहे. जगाचा पाठिंबा नसला तरी चालेल, पण स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असणे तर तू अखंड जग जिंकू शकतो. तू मला शोधू नकोस, तू फक्त हाक मार, मी धावून येईन. मला शोधण्यासाठी जंगलात किंवा पर्वतावर जाण्याची गरज नाही. तुझ्या हाकेतील आर्तता आणि भक्ती मला तुझ्यापर्यंत खेचून आणेल. अशक्य हे शक्य करतील स्वामी. ज्या गोष्टी मानवी बुद्धीला अशक्य वाटतात त्या गोष्टी घडवणे हा स्वामींचा सहज खेळ आहे. मनातील शांती काढून टाक आणि पूर्ण श्रद्धेने पुढे पाऊल टाक. अशक्य गोष्ट शक्य झालेली तू स्वतः पाहशील. श्री स्वामी समर्थ हे संदेश दररोज शांतपणे वाचा आणि तुमच्या मनात धारण करा. तुमच्या आयुष्याचा सकारात्मक बदल नक्की जाणवेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.